तिजोरीचे मालक आमच्याकडे आहे। आता कोणी चाबी सांगतो, कोणी मालक सांगतो, म्हणजे यांचे हे काही सगळे या राज्याचे बाप झाल्यासारखे वागतायत। हे काही मालक आहेत काय राज्याचे? आणि हे तिजोरी म्हणजे काय यांच्या बापदादांनी कमवलेली मिळकत आहे काय? जनतेसाठी आहे, जनतेने निवडून दिलं, जनतेच्या हिताचा विचार करायला पाहिजे। परंतु मतांसाठी धमकावणं, एक सांगतो आमच्याकडे तिजोरीची चाबी आहे, दुसरा सांगतो आमच्याकडे मालक आहे, आणि जनतेला तुम्ही काय गृहीत धरून आणि त्यांना धमकावून मतं घेण्याचं काम चाललं आहे। अरे निवडणुका ह्या स्वच्छ याच्यामध्ये पारदर्शी आणि स्वच्छ वातावरणामध्ये झाले पाहिजेत। परंतु आजकाल सत्ताधारी उठला सुटला की धमकावण्याचं काम करतो आहे, दादागिरी गुंडगिरी चालली आहे सत्ताधाऱ्यांच्याकडून। आणि तिजोरी आहे म्हणजे तिजोरीच्या मालक आहात का तुम्ही? एखाद्याला ज्यावेळेस निवडून दिलं जातं आणि निवडून दिल्यानंतर तो राज्य त्याच्याकडे मतदान संपल्यानंतर किंवा सत्तेवर बसल्यानंतर पूर्ण राज्याकडे बघितलं पाहिजे। परंतु एखाद्या ठिकाणी मतमागासाठी जायचं आणि सांगायचं की आम्ही मालक आहोत, आमच्याकडे तिजोरीची चाबी आहे, दुसरा आहे तो आमच्याकडे खाता आहे, हे चाललं काय राज्यात? एवढी म्हणजे सत्तेची गरमी कशाला दाखवत आहे तुम्ही? निवडणुकीसाठी मतं मागायला जात असताना हा धमकवण्याचा प्रकार आहे। निवडणूक आयोगाने याची दखल घेतली पाहिजे। हे प्रलोभन आहे। सत्ताधाऱ्यांनी अशा पद्धतीचं वक्तव्य करणं म्हणजे हे कारवाईस पात्र आहेत। आणि मला वाटतं की आम्ही या संदर्भातली तक्रार करू। नाही बरोबर आहे ना, आशिष देशमुख काय खोटं थोडी बोलले आहेत। बावनकुळेजी बरोबर जे महसूल मंत्र्याबरोबरचा गोतावळा आहे तो महसूल बुडवणाऱ्यांचाच आहे, हे तर आता लपून राहिलं नाही। आता नावं जाहीर करायचं असेल तर ते पण जाहीर करू, परंतु अशा लोकांना ठेवू नये सोबत, हे त्यांनी पाळलं पाहिजेत। आणि राहिला तो त्यांचा अंतर्गत वाद, तर हे आता हे सुरू झाले आहे। तीन पक्षाची तोंडं तीन बाजूला झालीत, अंतर्गत वाद सुरू झाले आहेत। यांना जनतेच्या हिताचा प्रश्न चिंता नाही आहे। जनतेच्या हिताची चिंता कुठे आहे? यांना स्वतःची चिंता आहे, स्वतःच्या पक्षाची स्वतःची चिंता आहे। आणि त्यामुळं राजकारण हे संपूर्ण गढूळ करून टाकलं आहे, महाराष्ट्रातलं पूर्ण दूषित केलेलं आहे। काय चाललं आहे? एकमेकाची जिरवण्याचं काम सुरू झालं आहे। आता ज्या काही बातम्या येत आहेत त्यावरून तर वाटतं की महाराष्ट्र आता कुठे नेऊन ठेवतील, महाराष्ट्राची काय गती करतील। हे महाराष्ट्राला गती देण्यासाठी आलेत आणि महाराष्ट्राची गती करण्याचं काम सुरू झालेलं आहे। हे मला वाटतं की सत्तेच्या साठमारीत सामान्य माणूस आणि सत्तेच्या साठमारीत शेतकरी यांच्या कुठे दिसत नाही। आज जे प्रश्न आहेत ते सोडून आज मी ऐकलं आहे की 25,055 कोटी रुपये कुंभमेळ्याचा प्लॅन तयार केला गेला। आता कुंभमेळ्याला जर 25,055 कोटी रुपये देत असाल आणि शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडत असाल म्हणजे हे तर अति झालं। म्हणजे कुंभमेळा महत्त्वाचा आहे की शेतकरी जिवंत ठेवणं महत्त्वाचं आहे? शेतकऱ्याच्या कर्जमुक्तीसाठी तुमच्या तिजोरीत खडखडाट आहे आणि कुंभमेळ्यासाठी मात्र 25,055 कोटी रुपये खर्च करायसाठी काय गरज आहे एवढा खर्च करायची? 1,000-2,000 कोटीमध्ये संपवू शकला असतात। यातले अर्धे पैसे खाण्यासाठी लुटण्यासाठी तुमच्याकडे पैसे आहेत। 25,055 कोटी रुपये कुंभमेळ्याचा प्लॅन तयार केला आहे, त्याला आराखडा मंजूर केलेला आहे। तिकडे तपोवनातील झाडं कापली जात आहेत, पर्यावरणाचा ऱ्हास केला जातो आहे आणि दुसरीकडे शेतकरी आत्महत्या करत असताना त्याला पैसे नाहीत। म्हणजे मला वाटतं हा कुंभमेळा महत्त्वाचा आहे की शेतकरी महत्त्वाचा आहे? राज्यातील शेतकऱ्यांनी अशा नतभ्रष्टांना त्यांची जागा आणि त्यांची अवकात दाखवली पाहिजेत, हा खरा प्रश्न आहे। असं आहे, सातत्यानं सत्तेमध्ये असणाऱ्यांना त्यांच्या तोंडी ही गुरमीची भाषा असणार। कोणीकडून जा, कुठूनही जा, कशाही पद्धतीने जा, कुठला कोणाशी आघाडी करा, कोणाशी युती करा, पण सत्तेची खुर्ची बळकावून बसा, अशांना अशी भाषा येणं स्वाभाविक आहे। कारण सत्ता राहिली, खुर्ची राहिली, त्यामुळे हे गरमी आहे ना। सत्तेच्या बाहेर असतात तर कुठे गेला असतात? जनतेने तुम्हाला त्या ठिकाणी बसवलं म्हणून इतरांना अशा पद्धतीनं हिनवणं आणि कमी लेखणं हे बरोबर नाही, असं माझं मत आहे। नाही ते आता सगळे मिळून सगळ्या चोरांचा बाजार भरला आहे। सगळे चोर आणि लुटेरे राज्याच्या खुर्चीवर बसलेले आहेत।
डाकू बसलेले आहेत. तर या लोकांच्याकडून काय अपेक्षा ठेवायची? सरकारी जमीन बापणार, घेणार, घोटाळे करणार, एकमेकाला पाठीशी घालणार आणि ते मग चौकशीच्या नावाखाली लांबवत बसायचं. लोकविस्मरणात लोकांच्या गेलं की मग जमीन हळूच बडकून घ्यायची, असा प्लॅन असेल. कलेक्टरनी आत्तापर्यंत स्वतः तिकडे कोर्टात जाऊन हा झालेली सेल्लीड आहे. ते आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता. दूरध्वनी क्रमांक 8652414343.